नागपूर शहरातील हुडकेश्वर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील विहीर गावामध्ये घडलेल्या खळबळजनक हत्येचा गुन्हा समोर आला आहे। या परिसरात गेल्या काही दिवसांपासून दुर्गंधी पसरत होती। स्थानिकांनी पोलिसांना याची माहिती दिल्यानंतर जे उघड झालं त्याने साऱ्यांनाच हादरवून टाकलं आहे। एका घरात आढळलेल्या मृतदेहामागे अत्यंत भीषण कृत्य लपलेलं असावं, या घटनेचा तपास करत पोलिसांनी यवतमाळहून आरोपीला अटक केली आहे। पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली असता घरात अनिल मधुकर पवार या वेटरचा मृतदेह आढळून आलाय। अनिल त्रिमूर्ती बारमध्ये काम करीत होता। त्याच्या डोक्यावर गॅस स्टोव्ह किंवा हेल्मेट सारख्या जड वस्तूने जबर मार करण्यात आला होता। हत्या केल्यानंतर मृतदेह खोलीत टाकून आरोपी फरार झाला होता। खोलीत सापडलेले रक्ताने माखलेले स्टोव्ह आणि हेल्मेट हेच पोलिसांसाठी महत्त्वाचे ठसे बनलेत। गुन्ह्याच्या तपासात पोलिसांनी तांत्रिक पुरावे आणि माहितीच्या आधारे आरोपीचा शोध घेत यवतमाळमधून आरोपीला अटक केली आहे। आरोपीला 8 जुलैपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली असून गुन्ह्यामागचं कारण आणि इतर संबंधित व्यक्तींची चौकशी सुरू आहे। या संदर्भात वरिष्ठ पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर भैदोणकर यांनी माहिती दिली आहे। पोलीस ठाणे हुडकेश्वर येथे 7 जून रोजी एक खुनाचा गुन्हा दाखल झालेला होता। त्या खुनाच्या गुन्ह्यामध्ये आरोपी जो होता तो गुन्हा घडल्यापासून फरार झालेला होता आणि त्या फरार आरोपीचा आम्ही सातत्याने शोध घेत होतो। नागपूर शहरामध्ये आणि नागपूर शहराच्या बाहेर इतर जिल्ह्यामध्ये जाऊन सुद्धा आम्ही शोध घेत असताना यवतमाळ येथे सदर आरोपी हा काल आम्हाला मिळून आलेला आहे। यवतमाळ येथून आम्ही त्याला ताब्यात घेऊन सदर गुन्ह्यामध्ये अटक करण्यात आलेली आहे आणि सदर आरोपीचा हा 18 तारखेपर्यंत पोलीस कोठडी रिमांड प्राप्त झालेली आहे। पोलीस कोठडीच्या दरम्यानमध्ये त्यांनी आपल्या मित्राचा मर्डर काय केला, कोणत्या कारणावरून केला, घटना घडल्यानंतर तो कुठे कुठे गेला याबाबत आम्ही अधिक चौकशी त्याच्याकडे करणार। मृतक आणि आरोपी हे दोघे मित्र होते आणि दोघे हॉटेलवर काम करत होते, वेटर म्हणून काम करत होते। त्यांच्यामध्ये पैशाच्या देवाणघेवाणीवरून एक शाब्दिक वाद झाला होता आणि त्या शाब्दिक वादावरून जो आरोपी आहे राजू पवार यांनी मृतक अनिल पवार या गॅसची शेगडी आणि हेल्मेट यांनी डोक्यामध्ये प्रहार करून त्याचे खून केलेला। याच्या गुन्ह्याचा तपास PSI नकाते आणि आमचे DB पथकाचे हेड कॉन्स्टेबल संदीप, हेड कॉन्स्टेबल आमचे गोपाल आणि विजय सिन्हा हे सातत्याने या आरोपीचा शोध घेत होता। तसेच चेतन वैद्य आणि दिनेश गाडेकर हे सुद्धा या आरोपीचा सातत्याने शोध घेत होता। आरोपीचे ठाव ठिकाणी कुठे जाऊ शकते, कुठे येऊ शकते याच्याबद्दल शोध घेत होता आणि यांनी खूप दिवसापासून मेहनत घेऊन काल तो आरोपी आम्हाला पकडण्यामध्ये यश आले। आरोपी आणि मृतक हे दोन्ही मूळचे यवतमाळ जिल्ह्यातले राहणारे आहे आणि ते इथं वेटरचे काम करण्यासाठी, हॉटेलमध्ये वेटरचे काम करण्यासाठी नागपूरात आलेले होते माझे 2 महिने पूर्वी। आरोपीचं वय 34 वर्ष आहे आणि मृतकाचं पण वय 34-35 वर्षाच्या दरम्यान। फॅमिली बॅकग्राऊंड दोघांचे शेतीचा व्यवसाय, छोटे शेती आहे त्यांची गावाकडे खेड्यावर आणि ते स्वतःच काहीतरी व्यवसाय करावा आणि नोकरी करावी म्हणून ते नागपुरात आलेले। आरोपीच्या अटकेनंतर आता या हत्येचं गूढ उकलण्याच्या दिशेने पोलिसांचं पाऊल पडते आहे। मात्र या गुन्ह्यामागचं खरं कारण काय आहे हे तपासात स्पष्ट होईल।